हे बघा, मी दोडक्याची भाजी बनवत आहे. हे आहेत अर्धा किलो दोडके आणि त्यासाठी कढीपत्ता, कोथिंबीर, एक टोमॅटो, एक कांदा, 5-6 लसूण पाकळ्या आणि हे जिरे, मोहरी, हळद आणि ही लाल मिरची पूड आणि हा घरगुती थोडासा गरम मसाला. असे मी दोडक्याची सुक्की भाजी बनवून दाखवते आणि तुम्हाला हे सर्व कांदा लसूण कापल्यावर तुम्हाला दाखवते, भेटते परत. हे बघा, हे दोडके कापले आहेत. शिराचे दोडके होते, त्याच्या हे शिरा काढल्या आणि त्याची मी उद्या चटणी बनवणार आहे. हे बघा, कांदा कापला, एक कांदा, 5-6 लसूण पाकळे, 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे, एक टोमॅटो. आता मी फोडणी देत आहे. की कढई ठेवली, गॅस चालू केलेला आहे. हे बिट्टू इकडे आहे ना. असंच करावं लागेल. गॅस चालू आहे. हे बघा, मी गॅस चालू केला आहे आणि याच्यामध्ये तेल टाकते आहे. तेल टाकते आहे कढईमध्ये. तेल टाकलं, आता तेल गरम होऊ देते चांगले. चांगले तेल गरम होऊ देते आणि मोहरी टाकते पहिले, नंतर जिरे टाकते. हे चांगले तडतडले की चटचट आवाज आला की लसूण टाकते. लसूण टाकला, लसूण लाल झाला की नंतर कांदा टाकते. लसूण लाल झाला की कांदा टाकते. पहिले कढीपत्ता टाकते. कढीपत्ता टाकला, आता कांदा टाकते. कांदा टाकला, कांदा लाल झाला की टोमॅटो टाकते. टोमॅटो टाकते. अशी दोडक्याची सुकी भाजी करणार आहे मी, झटपट होणारी. कोणाला जॉबला जायचं असलं, घाई असेल कामाची, तर पटकन सुकी भाजी करता येईल अशी भाजी मी करते. आणि ह्या 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे आहेत, हे 2. हे बघा, हे पण टाकले, त्याने छान टेस्ट येते हिरव्या मिरचीची. करून बघा तुम्ही नक्की.
ही सुकी झटपट होणारी दोडक्याची भाजी करून बघा. छान होते अशी भाजी. आता कांदा लाल झाला आहे, टोमॅटो टाकते. हे बघा, टोमॅटो टाकला मी, एक टोमॅटो टाकला. एक टोमॅटो टाकला आणि आता मी टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची सर्व हलवत आहे. टोमॅटो थोडा नरम झाला की मसाला टाकतो. थोडंसं पाणी टाकून टोमॅटो शिजवून घेतो. आता लाल मिरची टाकते, थोडी टाकते. आम्ही जास्त तिखट खात नाही, मिरच्या पण आहे त्याच्यात. थोडासा मसाला टाकते घरी बनवलेला आणि हळद आहे. चांगलं मिक्स करते. थोडंसं पाणी टाकते म्हणजे ठसका उठणार नाही. जर खूप ठसका उठतं आणि मला शिंक येतात खूप, एलर्जी आहे सर्दीची. अर्धा किलो दोडके टाकले, शिजून थोडेसेच होते आणि आता मीठ टाकते हलवल्यावर. हे बघा, थोडीशी कोथिंबीर ती टाकून देते, हलवून घेते. अशीच कोरडी, अशीच बनवायची सुकी. थोडंसं शिजण्यापुरतं थोडंसं पाणी टाकते एकदम, एवढ्या याच्यात सुकी भाजी शिजून जाईल. तुम्हाला शिजल्यावर दाखवते मी भाजी शिजल्यावर. भाजी शिजल्यावर भेटूयात. अशी भाजी झाली आहे दोडक्याची सुकी भाजी. करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.